कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज दिनांक फेब्रुवारी 10 राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला। विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला महायुतीतील खासदार, आमदार आणि पालकमंत्री उपस्थित होते। याच व्यासपीठावरून चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांना चिमटा काढला। त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीतील आठवण करून देत काढलेला चिमटा मेळाव्यात चर्चेचा विषय ठरला। चंदगडचे आमदार राजेश पाटील हे खासदार संजय मंडलिक यांचे दाजी आहेत। दाजींनी मेहुण्याला काढलेल्या चिमट्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच आशा पिकला होता। आमदार राजेश पाटील यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानून आपला मोर्चा खासदार संजय मंडलिक यांच्याकडे वळविला। माझ्या विजयामागे माझे मेहुणे खासदार संजय मंडलिक यांचा खारीचा वाटा आहे। त्यावेळी शिवसेनेकडून मंडलिक यांनी संग्रामसेन कुपेकर यांना उमेदवारी दिली। माझे मेहुणे खासदार मंडलिक हे माझ्या विरोधातील उमेदवाराचा प्रचार करत होते, पण चंदगडच्या प्रामाणिक जनतेने मला लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रेमाखातर निवडून दिले। त्यामुळे खासदार मंडलिक यांचे नाव घेतले। माझे मेहुणे उगीच रुसायला नकोत, अशा शब्दांत आमदार पाटील यांनी खासदार मंडलिक यांना चिमटा काढला। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जगात भारी कोल्हापुरी।